करूया. हा येस ती तो ती बेस्ट पाहिजे. पुरस्कार मिळाला काय सांगशील? काय नाही, आनंद आहे या गोष्टीचा. ऍक्च्युली हे फेस्टिवल आम्ही खूप वर्षापासून अटेंड करतोय, स्टुडंट असल्यापासून 2014 पासून इथं ललित कलाचे स्टुडंट असल्यापासून. सो तेव्हापासून एक इच्छा होती की आपण पण कधीतरी ह्या सगळ्यांमध्ये नाही का यावं. काय सांगशील तुझ्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळतोय? काय ही भूमिका आहे? काय हा चित्रपट आहे? आणि तू कसं केलंस? काय मेहनत घेतली ते सांगशील मला? ऍक्च्युली हे जोकचा जे कल्चर आहे, त्याच्यावरती बेस हा सिनेमा आहे. त्यातलं जोगत्याची भूमिका मी केलेली आहे. हा, तर हे आज कॅरेक्टर असं आहे की ज्याला लहानपणापासूनच देवीच्या कामासाठी हे केलंय, म्हणजे नाही अपॉइंट केलाय, वाहून दिलाय. ठीक आहे, तर ते काम करून करून त्याच्यावरती तेच संस्कार आहेत. त्याला असं वाटलं की हा म्हणजेच मी आहे. तर स्वतःची ती आयडेंटिटी जी होती की नाही काय, मुलगा म्हणून एक असतं, मुलगी म्हणून एक असतं, किंवा अजून जे आयडेंटिटी म्हणून जे काही असतं, हे सगळं त्याचं किल होऊन तो जे काही परफॉर्म करतो ते परफॉर्मन्सनेच त्याला खाऊन घेतलंय. हा, स्वतःची ओळख राहिली स्वतःची ओळख राहिलेली नाही. आणि देन जेव्हा त्याला रिअलाइज होतं की अरे काहीतरी मिस्टेक झाली. हा, आणि मग तर तो रिपीट जर्नी सुरू होतो. हा, तू हा रोल कसा सिलेक्ट केला? काय स्क्रिप्ट वाचून ठरवलं की काय? म्हणजे तुझा काही थॉट असेल ना यामागे? पहिला चित्रपट निवडताना तू काय विचार केला होता? पहिला चित्रपट निवडताना बेसिकली मी काय विचार नव्हता, मला चित्रपट करायचा होता. आणि सरांसोबत मी खूप वर्षापासून काम करतोय, जवळपास 2017-18 पासून शॉर्ट फिल्म आणि अशा सगळ्या संबंधित आम्ही कामं करतोय. सो मला एक त्यांच्या डिसिजन आणि रायटिंग बद्दल एक कॉन्फिडन्स होता की विल डू समथिंग ग्रेट और बेटर, नो. सो मी ब्लाइंडली त्यांनी जे सांगितलं त्याला अप्रोच केलं. आमचं बिलीव्ह होतं एकमेकांवरती, कामावरती. सो ते वर्क झालं. ऍक्टिंगसाठी मी ऍक्च्युली 6 वर्ष थिएटर केलंय, म्हणजे औपचारिक कॉलेजमध्ये जाऊन BA आणि MA. संभाजीनगरला BA झालं माझं SB कॉलेजला. त्यानंतर पुण्यातील युनिव्हर्सिटीमध्ये ललित कला केंद्रामध्ये माझं 3 वर्ष MA झालं. हा, सो या चित्रपटासाठी तुला इझी गेलं ऍक्टिंग करताना? कारण अशा जोगत्यांची भूमिका करताना आपल्याला काही माहिती नसतं. बरोबर. यासाठी काय वाचलंय, काय केलंय? बेसिकली हे कॅरेक्टर करताना एक नॉर्मल सगळ्यांसाठी जी प्रोसेस असते, तुम्ही रिसर्च करता, हे करता, वाचता, की तुम्ही जे काही शिकलं ते अप्लाय करता. पण माझ्यासाठी असं होतं की मी हे सगळं करून झालं, पण ते करून झाल्यानंतर एक उरतं की आता काय. कारण ते करून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर मिळालेलं नसतं. ते फक्त एक फॉर्मॅलिटी आहे की करून झाला, आता रिसर्च करून झाला. पण या अगोदर कलाकारांनी हो, भूमिका केली, तुला आठवत असेल. हो, ऑब्व्हियसली. सो ते त्याच्यापेक्षा आमच्याच कॉलेजचे आहेत. त्याच्यापेक्षा आणखी वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला? मी तसं कम्पॅरिझन काम नाही केलं. ऍक्च्युली मी असं केलं की रिसर्च मध्ये मला जो कोणी लोक सापडले, ते 3-4 लोक मला सापडले जे आजही एक्झिस्ट करतात, आजही त्याच पद्धतीने ते कामं करतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. सो मी त्यांना एक्झॅक्ट कॉपी म्हणा किंवा नाही का, ती जी एनर्जी आहे ती माझ्यामध्ये मी ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऍक्टिंग फील्ड मध्ये तुला पुरस्कार मिळतोय सारखा नावाजलेल्या महोत्सवामध्ये, पुढे काय आहे? काय प्रोजेक्ट आहे तुझ्याकडे? काय करणार आहे? ऍक्च्युली पुढे आमचे 2 प्रोजेक्ट आहेत. त्यातला कुठला ऑनबोर्ड येईल माहित नाही, बट मी प्रिपेअर आहे दोन्हीसाठी. दोन्हीचा जॉनरा वेगळा आहे. थिएटर झालंय, चित्रपट करतोय, OTT किंवा टीव्ही असं पण काही ठरवलंय? टीव्हीचं काम माझी फारशी झाली नाही आणि OTTची झाली. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. याच्यानंतर बघूया काय काय होतंय, पण असं वाटतं की मे बी आता गोष्टी घडतील. हा, आणि खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू.